नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सुनील इनामदार यांनी शेअर केलेला एक अतिशय सुंदर विचार तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवते. माझ्या घराजवळच एक लॉन्ड्री आहे. एक 65 वर्षांच्या आजी ती लॉन्ड्री चालवतात. तशा त्या वेल टू डू फॅमिलीतल्या आहेत. मुलगा त्यांचा इंजिनियर आहे. पण वेळ छान जावा आणि तब्येत उत्तम राहावी म्हणून त्या काम करतात. आठवड्यातून 2दा मी लॉन्ड्रीत जातो. बरेचदा आजींच्या मैत्रिणी तिथं गप्पा मारण्यासाठी जमलेल्या असतात. कधीकधी आजींची नातवंडंसुद्धा तिथं खेळत असतात, खोड्या करतात, भांडतात. पण आजी सगळ्यांना मायेनं सांभाळून घेतात. असंच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथं गेलो होतो. आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता. आज तो खूपच नटून आलेला होता. कपाळावर छान अष्टगंधाचा टिळा होता. नवे कपडे घातलेले दिसत होते. 3-4 वर्षाचा त्यांचा तो नातू, गोरा, गुटगुटीत आणि गोड. तो त्याच्या आजीला सांगत होता, आजी, तू उद्यापासून ना त्या सुमंत आजीबरोबर अजिबात बोलायचं नाही बघ. आजीने विचारलं, का रे, काय केलं त्या आजीनं तुला? काही नाही, असंच. आजीनं पुन्हा पुन्हा विचारलं, पण तो काही कारण सांगत नव्हता. त्याचं आपलं एकच पालुपत, तू त्या आजीबरोबर नाही बोलायचं. शेवटी आजी म्हणाल्या, थांब, मी त्यांना फोन लावून बोलून घेते आणि विचारतेच काय केलं आमच्या नातवाला. मग नातू सांगायला लागला, अगं, मी त्यांच्यासमोरून 2दा गेलो तरी त्या आजी मला हॅपी बर्थडे नाही म्हणाल्या. अच्छा, म्हणजे आजीनं हॅपी बर्थडे नाही म्हटलं याचा राग आला होता तर. मग मला आणि त्या आजींना दोघांनाही हसू आवरेना. तरीही हसू आवरून त्या आजी म्हणाल्या, अरे, त्यांच्या लक्षात नसेल आलं आणि म्हाताऱ्या झाल्यात ना त्या. तू सांगायचंस ना आज माझा बर्थडे म्हणून. मग मागच्या महिन्यात दिदीचा कसा लक्षात राहिला त्यांच्या? त्यांनी मुद्दाम केलाय. तू नाही बोलायचं त्यांच्याशी. बरं, जाऊ दे, नाही बोलत हो. नातू परत आपल्या खेळात रमला. मला गंमत वाटली. एवढ्याशा मुलाला सुद्धा किती इगो, मान अपमान. मी त्याच्यापाशी गेलो, हात पुढे केला, हॅपी बर्थडे म्हणालो. त्यानं हात पुढे केला आणि थँक्स म्हटलं. अरे, काकांना नमस्कार कर. पण त्यानं काही ऐकलं नाही. आजींचं कपडे मोजणं सुरू होतं. मग मी शेजारच्या दुकानातून एक कॅडबरी घेतली, त्याला दिली. त्यानं ती घेतली आणि चटकन मला वाकून नमस्कार करून पळून गेला. श्रोते हो, गोष्ट छोटीशीच पण खूप काही शिकवून गेली. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आज इगो आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येकानं वागलं पाहिजे, नाहीतर मी त्याला माझ्या आयुष्याच्या चौकटीतून बाहेर काढणार किंवा माझी चौकट आकसून घेणार. मी दुसऱ्याला सामावून घेण्यासाठी माझी चौकट मोठी करेन असं कोणीच म्हणायला तयार नाही आहे. आणि याचा परिणाम काय आहे तर प्रत्येक जण आपापली अरुंद चौकट घेऊन एकटाच जगतोय. नातेवाईकांमध्येही तेच, मित्रांमध्ये तेच, ऑफिसमध्ये तेच, समाजात तेच. स्वतःच्या मिळकतीवर आणि हिमतीवर फाजील विश्वास असल्यानं हे सगळं घडतंय. पूर्वी काय होतं, एकमेकांवर लोक अवलंबून होते. खरं तर तेच बरं होतं असं म्हणायची वेळ आली आहे. लाखोंच्या गर्दीत माणूस एकटा पडलाय. पण इगो इतका झालाय की त्याला हे समजेन असं झालंय. स्वार्थ तर इतक्या टोकाला गेलाय की आपला फायदा असल्याशिवाय कोणी कोणाला विचारत नाही. जिथे फायदा दिसतो तिथे लोटांगण घालतील, पण फायदा नसेल किंवा फायदा करून झाला असेल तर ते तुमच्याकडे पाहणारही नाहीत. खरं तर आपण इतके वाईट कधीच नव्हतो ना. मग हे असं का व्हावं? नेमकं गणित कुठं बिघडलंय? आणि आपली संस्कृती, संस्कार असे रसातळाला कसे गेलेत? खरंच आपण पुन्हा नव्यानं मुलांना मी आणि माझा या म्हणण्यापलीकडे शिकवलं पाहिजे, तेही आज आणि आत्ताच. नाहीतर परिस्थिती असहाय्यपणे बघत बसण्याखेरीज आपल्या हातात काहीच उरणार नाही, हे खरं. बरोबर ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.